मी वसुधा रमणकर. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला परत एकदा किचन टिप्स वाचून दाखवते. साबुदाण्याची खिचडी करायची असेल तर साबुदाणा धुवून त्यात थोडे पाणी घालून ठेवावे. 10 मिनिटांनी पाणी काढून टाकावे. 5-6 तास तरी साबुदाणा भिजवावा, म्हणजे खिचडी मऊ आणि मोकळी होते. तांदूळ कधीही उन्हात वाळवू नये. त्यात कडुलिंबाची पाने घालावीत किंवा पावडर लावून ठेवावी, म्हणजे वर्षभर चांगले टिकतात. चिंच जास्त असेल तर उन्हात वाळवून ठेवावी, म्हणजे ती बरेच दिवस टिकते. आवळा नुसता ठेवू नये. त्याच्या फोडी करून मीठ लावून एका डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवावा, म्हणजे तो चांगला टिकतो. तसा नुसता जर फ्रीजमध्ये ठेवला तर तो खराब होतो. मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवावी, म्हणजे ती आपल्याला वेळेवर उपयोगी पडते. पुदिना आणल्यावर धुवून वाळवून त्याची पेस्ट करून ठेवावी, म्हणजे खराब होत नाही. पाणीपुरी, सरबत काय करायचं असेल तेव्हा त्याला पटकन उपयोगी पडते. बदामाची पूड करून ठेवावी, दुधात घालून घ्यावी, म्हणजे ज्यांना बदाम चावत नाही त्यांना पण आणि लहान मुलांना पण खाता येतात आणि ते पौष्टिक असतं. लोण्यासाठी साय विरजताना पहिली साय आपण जेव्हा काढतो तेव्हा त्यात थोडंसं दही घालून ठेवावं, म्हणजे ताकाला वास येत नाही, लोण्याला पण वास येत नाही. लिंबाचा रस काढून फ्रीजमध्ये ठेवावा, म्हणजे सरबत किंवा ऐनवेळी लिंबू संपले असेल, कशावर पोह्यांवर वगैरे हवे असेल तर ते वापरता येते. अळशी, बडीशोप, पांढरे तीळ आणि ओवा हे सर्व थोडे थोडे घेऊन भाजून एका बरणीत ठेवावे, जेवल्यावर खावे, त्याच्यामुळे पचन चांगलं होतं. मुगाच्या डाळीची खिचडी करताना तांदूळ डाळ 15 मिनिटं आधी भिजवून ठेवावी, म्हणजे खिचडी चांगली होते. बिस्किटं आणली की डब्यात भरून ठेवावीत, म्हणजे ती मऊ होत नाहीत. पडवळाची परतून भाजी करताना वरच्या झाकलेल्या ताटात पाणी घालून ठेवावे, म्हणजे भाजी चांगली शिजते. या सर्व टिप्स आहेत, त्या आपण सगळ्यांनी उपयोगी वाचाव्यात, उपयोगी आणाव्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात आधी बघायला मिळतील. धन्यवाद.